नमस्कार, आपण पाहत आहात खानदेश दर्पण 24/7। सर्वच भावी भक्तांना भगवान श्री चक्रधर स्वामी जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा, शुभकामना। भगवान श्री चक्रधर महाराज आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करोत। सुमारे 800 वर्षापूर्वी गुजरातेमध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केला आणि अवतार धारण करून महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आले। महाराष्ट्रामधील परिस्थिती त्या काळची अत्यंत बिकट होती। संपूर्ण समाज जाती व्यवस्थेच्या, वर्णव्यवस्थेच्या बेडीमध्ये अडकलेला होता। जातीयता, विषमता आणि महिलांवरील अत्याचार हे अनन्वित वाढलेले होते आणि तो कुठेतरी दूर करण्याच्या हेतूने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये येऊन इथल्या तळागाळातील जनतेला ब्रह्मविद्याशास्त्र, परमेश्वरी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, जो मार्ग निश्चितच जीवाच्या उद्धारासाठी पोषक असा होता। एकदाची घटना थोडक्यात सांगतो आपल्याला की वेरूळला असताना राजपुरुष सर्व स्वामींच्या दर्शनाला आलेले होते, मंत्रिमंडळ आलेलं होतं। त्या मंत्रिमंडळाला स्वामी बाहेर घेऊन गेले आणि सांगितलं, हा अवघा जणू थकला ठेला असे। हे संपूर्ण समाज थकलेला आहे, मानसिकदृष्ट्या थकला, शारीरिकदृष्ट्या थकला, आर्थिकदृष्ट्या थकलेला आहे। याचे थकफेडीता कोणी नाही। तू का थकलासी ऐसे पुसताही कोणी नाही। यांची विचारपूस करणारा कोणीही नाही। ना राजकीय व्यक्ती कोणी विचार करत नाही आणि आध्यात्मिक लोकसुद्धा याचा विचार करत नाही। यांचा विचार केला गेला पाहिजे, सर्वसामान्य जनतेचा विचार केला पाहिजे। हा विचार घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य केलं। जातीयता दूर करण्याचं काम केलं, स्त्रियांवरील अत्याचार, अन्याय दूर करण्याचं काम केलं। अशा महान अवतारी पुरुषाचा आज अवतार दिन आपण संपूर्ण महाराष्ट्रभर संपन्न होत आहे। विशेषतः अशी की या 2 वर्षापूर्वीच फडणवीस सरकारने भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती शासकीय स्तरावर संपन्न व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि त्या पद्धतीने शासकीय स्तरावर ही चक्रधर अवतार दिन संपन्न होत आहे। आणि म्हणूनच आपल्या परिसरामध्ये सुद्धा सर्व संत मंडळींनी असं ठरवलं। त्यात प्रामुख्याने श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय श्रद्धेय महंत राजधर बाबाजी शास्त्री मराठे, त्याचप्रमाणे आदरणीय महंत श्री खिरडी येथील आचार्य श्री चोरमांगे बाबाजी शास्त्री, तांदलवाडी येथील आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री कृष्णराज बाबाजी शास्त्री आणि भुसावल मंदिराच्या संचालिका तपस्विनी वैशालीताई आणि मी असं सर्वांनी असं ठरवलं की आपल्या परिसरामध्ये सुद्धा भगवान श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन संपन्न व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। ज्या श्री चक्रधर महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण विश्वाचा संदेश दिला, विश्वाचा कल्याणकारी संदेश दिलेला आहे। हे अवघ्या सगळं जीवाचे चिंते, सगळं जीवाचं चिंतन करणारा हा अवतार आणि त्या अवताराची जयंती आपल्या परिसरामध्ये संपन्न होत आहे। या कार्यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी, ज्यांची नुकतीच अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे, हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत आणि त्यांचा सन्मानसुद्धा परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मानही आपण करणार आहोत। त्या सन्मानासाठी आपल्या परिसरातील राजकीय मान्यवर, ज्यामध्ये प्रामुख्याने जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, त्याचप्रमाणे सन्माननीय श्रीमती रक्षाताई केंद्रीय मंत्री, खासदार स्मिताताई, परिसरातील सर्वच आमदार मंडळी, त्यात प्रामुख्याने चंद्रकांत निंबा पाटील, डॉक्टर राजेंद्रजी फडके, ही सर्वच मंडळी परिसरातील सर्व राजकीय मान्यवर मंडळी राहणार आहेत। माननीय आमदार अमोल भाऊ जावळे हे या कार्यासाठी प्रामुख्याने पुढाकार घेऊन आहेत, अग्रेसर आहेत। डॉक्टर त्याचप्रमाणे पद्माकर महाजन आहेत। परिसरातील सर्वच जी राजकीय मंडळी आहेत ती आहेच आणि संत मंडळीसुद्धा आहेत, ज्यामध्ये महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दनजी महाराज, मुक्ताई मंदिर संस्थानचे महंत आदरणीय हरणे बाबाजी आदी सर्व संत मंडळी आणि परिसरातील सर्व संत मंडळी तथा भाविक भक्त मंडळी बहुसंख्येने इथे उपस्थित राहणार आहेत। आपणही या कार्याच्या निमित्ताने
त्या परब्रह्म परमेश्वर अवतार ज्यांचे संपूर्ण विश्वावर उपकार आहे अशा परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रस्वामींच्या प्रती आपला श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. सकाळी 9 वाजेपासून कार्यक्रम सुरू होतील. झेहरा मॅरेज हॉल, बाबूसेठचा जो वाघोदा रस्त्यावरील हॉल आहे, झेहरा मॅरेज हॉल, या हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वांनी बहुसंख्येने तिथे उपस्थित राहावं. खानदेश दर्पणच्या सर्वच प्रेक्षकांना आणि सर्व सदस्यांना ही आपणास आग्रहाचं निमंत्रण आहे. आपण त्या कार्यास नक्की उपस्थित राहावं आणि त्या भगवंताच्या प्रती आपण आपली कृतज्ञता व्यक्त करावी एवढं सांगतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वप्रथम सर्व प्रेक्षक वर्गाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार 12व्या शतकामध्ये झाला आणि त्यांनी सर्वसामान्य जनांना जो समानता, सत्य, अहिंसा याचा उपदेश केला. त्या उपदेशाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशानं आमच्या या सावदा परिसरामध्ये भुसावळ परिसरातील रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि बोरवड, भुसावळ या 5 तालुक्यांच्या वतीनं सावदा या ठिकाणी हा श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव संपन्न होत आहे. याचा मुख्य उद्देश हाच की सर्वसामान्यांपर्यंत स्वामींनी जो उपदेश केलेला आहे तो उपदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यानिमित्त आम्ही 5ही जण यामध्ये आताच आचार्य प्रवर श्री माणिकर बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे सांगवी येथील बाबाजी, त्याचप्रमाणे खिल्डी येथील बाबाजी आणि भुसाळ मंदिराच्या तपस्विनी वैशालीताई आराध्य व मी स्वतः आणि त्याचप्रमाणे सावदा दत्त मंदिराचे संचालक आचार्य श्री माणिकर बाबाजी यांच्या आमच्या या 5 जणांच्या नियोजित वेळेनुसार हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असून या सावदा आणि फैजपूर येथील जे काही सेवाभावी डॉक्टर वर्ग आहेत यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. तरी याद्वारे मी आपणा सर्व परिसरातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारावरती, स्वामींची श्रद्धा असणाऱ्या सर्व भक्तजनांना मी असं आवाहन करतो की या सर्वांनी 29 तारीख वार शुक्रवार या दिवशी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये आपण सर्व याचा लाभ घ्यावा असं सर्वांना मी आवाहन करतो. ही बातमी आपण पाहत आहात प्रतीक प्रोव्हिजन आणि होलसेल किराणा, संभाजी चौक, सावदा यांचे सौजन्याने. आमच्याकडे नावाजलेल्या कंपनीचा सर्व प्रकारचा किराणा तथा ड्रायफ्रूट योग्य दरात मिळतील. संपर्क प्रतीक प्रोव्हिजन आणि होलसेल किराणा, संभाजी चौक, सावदा. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.